आपल्याला विचारलं आहे की या बिंदूंमधून जाणाऱ्या रेषेचा चढ काय आहे. तर हा व्हिडिओ पॉज करा आणि आपण हे एकत्र सोडवण्यापूर्वी तुम्ही हे स्वतः सोडवू शकता का ते पहा. ठीक आहे. आता आपण हे एकत्र सोडवूया आणि चढ म्हणजे नक्की काय याची थोडी उजळणी करूया. चढ म्हणजे वाय मधील बदल आणि एक्स मधील बदल यांचं गुणोत्तर. इथे आपण ग्रीक अक्षर डेल्टा वापरतो, जे एका त्रिकोणासारखं दिसतं, पण ते वाय मधील बदल आणि एक्स मधील बदल दर्शवण्यासाठी थोडक्यात वापरलं जातं. कधी कधी तुम्हाला हे y2 वजा y1 छेद x2 वजा x1 असं लिहिलेलं दिसेल, जिथे तुम्ही x1 आणि y1 हा सुरुवातीचा बिंदू आणि x2 आणि y2 हा शेवटचा बिंदू मानू शकता. चला तर मग आपण इथे कोणत्याही दोन एक्स आणि वायच्या जोड्या निवडूया, एक्स वाय जोड्या निवडूया. आणि जर ही खरोखरच एक रेषा आहे असं आपण गृहीत धरलं तर आपण कोणत्याही दोन जोड्या निवडू शकतो. म्हणून आपण पहिल्या दोनच जोड्या निवडूया. समजा हा आपला पहिला बिंदू आणि हा दुसरा बिंदू आहे. तर इथे आपल्या एक्समध्ये काय बदल झाला आहे? आपण 2 पासून 3 कडे जात आहोत, त्यामुळे आपल्या एक्समधील बदल हा 3 वजा 2 म्हणजेच 1च्या बरोबर असेल. आणि तुम्ही पाहू शकता की 2 पासून 3 कडे जाण्यासाठी तुम्ही फक्त 1 मिळवत आहात. आणि आपल्या वायमध्ये काय बदल झालेला आहे? आपल्या वायमधील बदल हा शेवटचा वाय म्हणजे 1 वजा सुरुवातीचा वाय म्हणजे 4 जो ऋण 3 येतो. आणि तुम्हाला हे गणित करण्याची गरज नव्हती. तुम्ही नुसतं पाहूनही सांगू शकला असता की 2 पासून 3 कडे जाण्यासाठी तुम्ही 1 मिळवलात आणि 4 पासून 1 कडे जाण्यासाठी तुम्हाला 3 वजा करावे लागतील. आता आपल्याकडे आवश्यक असलेली सगळी माहिती आहे. तर आपल्याला वाय मधला बदल छेद एक्स मधला बदल येतो ऋण 3 छेद 1 म्हणजेच ऋण 3. चला आणखी एक उदाहरण सोडवूया. इथे आपल्याला विचारलेलं आहे या बिंदूंमधून जाणाऱ्या रेषेचा चढ काय आहे. तर हा व्हिडिओ पॉज करा आणि तुम्हाला हे सोडवता येतं का ते पहा. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, चढ बरोबर वाय मधील बदल छेद एक्स मधील बदल. आणि जर ही खरोखरच एक रेषा आहे असं आपण गृहीत धरलं तर ते शोधण्यासाठी आपण यापैकी कोणत्याही दोन जोड्या निवडू. थोडा बदल म्हणून आपण या मधल्या दोन जोड्या निवडूया. तर आपल्या एक्स मधील बदल काय आहे? 1 पासून 5 कडे जाण्यासाठी आपण 4 मिळवले. आणि आपल्या वाय मधील बदल काय आहे? 7 पासून 13 कडे जाण्यासाठी आपण 6 मिळवले. त्यामुळे जेव्हा एक्स मधील बदल 4 आहे तेव्हा वाय मधील बदल 6 आहे. आणि माझी चिन्हे बरोबर आहेत. दोन्ही बाबतीत ते धन आहेत. जेव्हा एक्स वाढतो तेव्हा वाय देखील वाढतो. त्यामुळे आपला चढ 6/4 आहे. आणि जर आपल्याला हवं असेल तर आपण त्याला संक्षिप्त रूप देऊ शकतो. 6 आणि 4 या दोघांनाही 2नी भाग जातो. त्यामुळे अंश आणि छेद दोघांनाही 2नी भागूया आणि आपल्याला 3/2 मिळेल. आणि आपलं उदाहरण सोडवून झालेलं आहे.